ची बातमी नाशिकमधनं। नाशिकच्या द्वारका परिसरात अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेला दर्गा हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या आधीच पालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली होती। कारवाईच्या दरम्यान असहकार्य करणाऱ्यांची ज्यांनी सहकार्य केलं नाही त्यांची पोलिसांनी धरपकड केली। तर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये या वादावरती तोडगा काढण्यासाठी एक बैठकही पार पडली। द्वारका परिसरात जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना धरपकड करावी लागली। सकाळपासूनच द्वारका परिसरात जमाव जमला होता। घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी संघटनांनी अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी केली। हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता, मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत जमावबंदीचे आदेश लागू केले। परिणामी आंदोलकांची धरपकड करण्यात आली, तर काहींना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं। ठिकाणी झाले काही परिधर्मीय लँड जिहादच्या माध्यमातून जे अतिक्रमण करत आहेत ते काढून घ्यावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही वाट पहा, आम्ही ती जागा मोकळी करू। द्वारका परिसरातील काठे गल्लीतील दर्गा पूर्णपणे हटवावा अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे। कारवाई झाली नाही तर अनधिकृत दर्ग्यासमोर बजरंगबलीचं मंदिर उभारण्याचा पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला होता। अनेक वर्षांपासून पालिकेकडे दर्गा हटवण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन आतापर्यंत कोणतीच कारवाई करत नाही असा आरोप करण्यात आलाय। वक्फ बोर्डाने 11 एकर जागेवर दावा केलाय। याकडे देवे आणि फरांदींनी लक्ष वेधलं। 8 दिवसात महापालिका सर्व कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती फरांदींनी दिली आहे। तिथं जी एक मजार जी जुनी आहे त्याबद्दल जे बोललं जात आहे, परंतु त्या ठिकाणी आता 7 पीर करण्यात आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये देखील महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्या 7 मधला जो एक पीर जो आहे त्याचा एरिया देखील डिफाईन्ड आहे काही कागदपत्रांवरती। तो जो एरिया जो आहे तो कुठला आहे एक्झॅक्टली तो आम्ही आमच्या सर्वेअरला बोलून आणि त्या समाजातील काही धर्मगुरूंना बोलून आम्ही तो डिफाईन्ड करणार। आम्ही जुना 144 आणि नवीन 163 खाली ऑर्डर्स की जमावबंदी होऊ नये याच्यासाठी आम्ही ऑर्डर पारित केलेल्या होत्या आणि ही जी लोक ताब्यात घेतलेली आहेत तर त्यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे त्याप्रमाणे त्यांना समज द्यायची की त्यांच्यावर कारवाई करायची ह्याचे निर्णय घेण्यात येतील। महापालिकेची कारवाई आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे शहरात वेगवेगळ्या अफवांचं पेव फुटलंय। त्यामुळे मुस्लिम धर्मगुरूंनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं। दर्ग्याभोवतीचं अतिक्रमण हटवलं जात असून दर्गा हटवला जाणार नाही अशी माहिती मौलाना इब्राहिम यांनी दिली आहे। और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था जो रास्ते पे था वो तोड़ा गया है। और खतीब शहर नासिक की तरफ हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे। प्रशासनानं दर्ग्याभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर कारवाई थांबवण्यात आली असली तरी परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।